नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही खोबरं बघत असाल. तर उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्याचे बरेच आपण असं थंडगार पेय वगैरे बघणार आहोत, त्याची रेसिपी बघणार आहोत. तर आजची जी रेसिपी आहे ती अगदी पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी. तर पित्त कमी करणारी जरी म्हटलं ना तरीसुद्धा चालेल आजच्या रेसिपीला. तर इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर याचे आपण बनवणार आहोत सोलकढी. तर अगदी ज्याला पण पित्ताचा खूप असा त्रास आहे तर अशा पद्धतीने सोलकढी वगैरे पिल्यानंतर त्या पित्ताचं प्रमाण थोडंसं कमी होतं. आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार अशी जर एखादं पेय प्यायचं असेल तर अशा पद्धतीनं सोलकढी बनवली तर अगदी छान लागते. तर इथं मी एक नारळ घेतलेला आहे, ओला नारळ. आणि आपल्याला म्हणजे रंग सोलकढीला छान यावा यासाठी मी कोकम आगळ नाही वापरलेलं. तर नैसर्गिक रंग यावा यासाठी मी इथं घेतलेलं आहे कोकम, थोडेसे जिरे घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि नंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर अगदी सोपी रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये अगदी थंडावा देणारी अशी रेसिपी म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि समजा घरामध्ये काही नॉनव्हेज वगैरे आहे तर अशा पद्धतीनं सोलकढी वगैरे बनवली आणि जेवणानंतर ही सोलकढी दिली तर अतिशय म्हणजे छान असं ते जेवण पचण्यासाठी सुद्धा छान आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, हे जे कोकम आहे ते मी थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये थोडंसं भिजण्यासाठी ठेवणार आहे, म्हणजे याचा रंग छान असा सोलकढीला येईल त्यासाठी. तर हे बघा, हे कोकम जे आहे ते मी गरम पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हे जे खोबरं घेतलेलं आहे त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. तर खोबरं सुरुवातीला खाऊन बघायचं, जर ते गोड असेल तर याच्यामध्ये सोलकढीमध्ये साखर जर नाही टाकली तरी चालते. जर समजा खोबरं गोड नसेल तर मग थोडीशी साखर टाकली तरी चालेल. पण मी जे खोबरं घेतलेलं आहे तर ते गोड आहे, त्यामुळं मी आज साखर वापरलेली नाही सोलकढीमध्ये. तर हे बघा, मी असे छोटे छोटे तुकडे करून घेते याचे. तर हे बघा, मी खोबरं असं छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं टाकायचं आहे आपल्याला. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी. आणि हे आपल्याला एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे, बारीक अशी मिक्सरला. तर मी सुरुवातीला याची पेस्ट बनवून घेते. तर मी हे खोबरं जे आहे सोलकढी बनवण्यासाठी ते मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याचं दूध काढून घ्यायचं आहे. तर इथं मी घेतलेली आहे पुरणाची चाळण. तुमच्याकडं कोणती पण चाळण असेल किंवा आपण जे पीठ चाळण्यासाठी चाळण घेतो ती घेतली तरी चालेल. तर याचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. तर ह्याच चाळणीवरती एखादा कॉटनचा रुमाल टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल, कारण की आपण याला 2 वेळा बारीक करणार आहोत. तर चमचा घ्यायचा आणि चमच्याने हे अशा पद्धतीने ह्याचं दूध मी काढून घेते. तर हे जे आपण खोबरं वगैरे काढून घेतले तर एवढं दूध ह्याचं निघालेलं आहे खोबऱ्याचं. तर परत एकदा मी हे खोबरं वगैरे जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. परत मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि अजून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, कारण की याच्यामध्ये आणखीन दूध आहे आणि खोबऱ्याचे तुकडेसुद्धा आहेत. त्यामुळं तर मी हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेते. तर मी परत एकदा हे खोबरं वगैरे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि परत ह्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर मी 3 वेळा अशाच पद्धतीने मिक्सरला बारीक करून गाळून घेते, म्हणजे खोबऱ्यामधलं जे दूध आहे सगळं तर ते व्यवस्थित निघेल आणि छान अशी आपली सोलकढी तयार होईल. तर हे चमच्याने असं हे करून घ्यायचं, म्हणजे याच्यातलं दूध जे आहे खोबऱ्यातलं ते व्यवस्थित निघेल.
तर हे बघा 2-3 वेळा मी खोबरं जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने त्या खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे सगळं. तर याचीच आपण सोलकढी बनवणार आहोत. तर आता जे आपण कोकम आगळ भिजण्यासाठी ठेवलं होतं तर ते पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे सोलकढीला छान असा रंग येईल. तर ती हाताने अशी थोडीशी कुस्करून घ्यायची, म्हणजे त्याचा रंग जो आहे तो सोलकढीला येईल. तर तुम्हाला कोकम नाही टाकायचं तर मार्केटमध्ये कोकम आगळसुद्धा भेटतं, ते जरी वापरलं तरी चालेल. पण मी आज पारंपरिक पद्धतीनं सोलकढी बनवते, त्यामुळं आज मी कोकमच वापरलेला आहे आणि याचाच रंग आपण सोलकढीला छान असा देणार आहोत. तर हे बघा छान अशी सोलकढी तयार आहे इथं आपली. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर वरून मी टाकणार आहे. खूप जास्त कोथिंबीर नाही टाकायची, तुम्हाला जर आवडत असेल जास्त टाकली तरी चालेल, पण मी अगदी थोडीशी टाकणार आहे. परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर किती छान दिसते सोलकढी तुम्ही बघू शकताय. तर अगदी ही सोलकढी जी आहे ती पित्तशामक आहे याच्याने. तर ही सोलकढी जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवायची आणि छान अशी थंड झाल्यानंतर प्यायला खूप छान लागते ही सोलकढी. तर हे बघा तुम्ही बघू शकताय किती छान रंग आलेला आहे या सोलकढीला. तर मी ही तुम्हाला ग्लासामध्ये सुद्धा ओतून दाखवते. तर इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सोलकढी. तर या काचेच्या ग्लासामध्ये मी ही सोलकढी ओतून दाखवते. तर हिचा रंग किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय. तर याच्यामध्ये थोडंसं बर्फ टाकला तरी चालेल, किंवा ही सोलकढी जी आहे ती छान अशी थंड करून घ्यायची आणि मग प्यायला द्यायची. अतिशय छान लागते सोलकढी. तर ही बघा तयार आहे थंडगार अशी सोलकढी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही सोलकढी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी सोप्या अशा रेसिपीज ज्या आहेत माझ्या त्या तुम्हाला बघता येतील आणि तशाच सोप्या पद्धतीनं बनवतासुद्धा येतील.